मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता संपूर्ण जिल्ह्यात भडकलाय। कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून खामगावात थेट उपविभागीय अधिकारी म्हणजेच एसडीओ कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झालाय। तर दुसरीकडे चिखली खामगाव रस्त्यावरील पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळून रस्ता रोखला होता। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर 15 जूनपासून बुलढाण्यातील आपल्या निवासस्थानी अन्नत्याग आंदोलनाला बसलेत। आज या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। तुपकरांनी अन्नाचा एकही कण न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावत चाललीये आणि याचमुळे आता आंदोलकांचा संताप अनावर झालाय। काल तुपकरांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी भीक मागो आंदोलन केले होते। शिवाय विविध ठिकाणाहून तुपकरांच्या अन्नत्यागाला पाठिंबा मिळतोय। दरम्यान मध्यरात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी खामगाव येथील एसडीओ कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला। घटनास्थळी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावण्यात आले। रात्री किनगाव जट्टू येथे एक एसटी बस पेटल्याची घटना घडली। चिखली खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर मध्यरात्री शेतकऱ्यांनी टायर पेटवून वाहतूक पूर्णपणे रोखून धरली होती। जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंसक घटना समोर येत असताना आणि आंदोलनाचा वणवा भडकत असताना स्वतः रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी व 2024-25चा राहिलेला 100% पीक विमा मिळावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे। माझ्या निवासस्थानासमोर शासनाकडून अजून कोणती दखल घेतल्या गेलेली नाही। राज्यभरामध्ये शेतकरी या आंदोलनाला आणि कर्जमाफीच्या मागणीला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत। पण माझ्या कानावर आज सकाळी असं आलं की काही ठिकाणी बसेसची जाळपोळ शेतकऱ्यांनी केली, काही ठिकाणी शासकीय कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला। तर माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की कायदा हातात घेऊ नका, शासकीय वाहनांची जाळपोळ करू नका, शासकीय कार्यालयांची जाळपोळ करू नका। आपल्याला शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचं आहे। मी अन्नत्यागाचं आंदोलन केलं, हे लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारलेलं आहे। तुम्ही लोकशाही मार्गाने आपापल्या भागामध्ये आंदोलन करा आणि शेतकऱ्याची ताकद सरकारला दाखवून द्या। जाळपोळीसारख्या घटना करून किंवा शासकीय मालमत्तांचं नुकसान करून कुठेही कायदा हातात घेऊ नका अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे। अतिशय शांततेच्या मार्गाने आपला संयम तुटला नाही पाहिजे अशी माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे। आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे आणि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा हा रोष आणखी किती तीव्र होणार आणि सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, खामगाव, बुलढाणा।